पुण्यामध्ये भाजपनं मुरलीधर मोहोळ यांना रिंगणात उतरवलेलं आहे आणि त्यांचा सामना आता काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांसोबत होणार आहे। मनसेला सोडचिठ्ठी देत वंचितच्या तिकिटावर दंड थोपटलेल्या वसंत मोरेंची सुद्धा होणार आहे। शिरूर लोकसभेमध्ये विद्यमान खासदार लोकप्रिय अभिनेते अमोल कोल्हे महाविकास आघाडीकडून तर महायुतीकडून शिवाजी आढळराव पाटलांची रंगतदार लढत होणार आहे। मावळमध्ये विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंसमोर संजय वाघेरे यांचं सुद्धा आव्हान आहे आणि त्याच्यामुळे मावळमध्ये दोनही शिवसेनेमध्ये लढत पाहायला मिळणार आहे। या लढतींचा आढावा घेण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत आहेत। तुषार, आपण पाहतो शिरूरमध्ये पुण्यामध्ये चुरशीची लढत होताना पाहायला मिळते, कसं वातावरण आहे, कार्यकर्त्यांचा काय उत्साह आहे, उद्या मतदान होत आहे? जर आपण पाहिलं तर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असला तरी या तीनही लढतींकडे संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशाचं लक्ष लागल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। विशेष करून यामध्ये जर आपण पाहिलं तर शिरूर लोकसभा असेल, त्यानंतर पुणे लोकसभा असेल आणि मावळ लोकसभा, या तीनही लढतींमध्ये जर आपण पाहिलं तर शिरूर लोकसभेकडे एक विशेष महत्व आहे, कारण डॉक्टर अमोल कोल्हे हे या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधामध्ये शिवाजी आढळराव पाटील हे उमेदवार आहेत। शिवाजी आढळराव पाटील हे 3 वेळा खरं तर खासदार राहिलेले आहेत, तर डॉक्टर अमोल कोल्हे हे विद्यमान खासदार म्हणून खरं तर त्यांनी काम पाहिलेले आहे। एकंदरीत गेल्या काही दिवसांमध्ये प्रचाराची रणधुमाळीमध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येकाने एकमेकांवरती तोंड सूप घेतल्याचं पाहायला मिळालं। त्यातच आता कोण विजयी होणार आणि कोणाचं पारडं जड आहे हे आत्ता जरी सांगता येत नसलं तरी ही जी निवडणूक आहे ती महत्वाची राहणार आहे। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये तिरंगी लढत खरं तर दिसून येते, कारण पुण्यामध्ये वंचितचे जे उमेदवार आहेत ते पुणे लोकसभेमध्ये वंचितचेही उमेदवार आहेत, त्यानंतर महाविकास आघाडीचे आहेत, महायुतीचे आहेत, अशा तिघांचीही खरं तर लढत पुणे लोकसभेमध्ये आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर तिथे कोण विजयी होईल हे अजूनही निश्चित नाही, कारण चुरशीची लढत आहे। गेले कित्येक वर्ष खरं तर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून पुणे ओळखला जात होतं, मात्र गेल्या 10 वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर लोकसभेवरती त्या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीने वर्चस्व मिळवलं होतं, त्यामुळे पुणे लोकसभा असेल, त्यानंतर पुण्याची नगरपालिका असेल, महानगरपालिकेवरतीही भारतीय जनता पार्टीने वर्चस्व मिळवलं होतं। त्यामुळे या संपूर्ण गोष्टींकडे जर आपण पाहिलं तर पुणे लोकसभेत ही चुरशीची लढत होताना पाहायला मिळतीये। समोरासमोर जरी टक्कर नसली तरी तिसरा जो उमेदवार आहे त्याचंही खरं तर मोठं वलय आहे, वंचितची मतं त्याला मोठ्या प्रमाणामध्ये मिळू शकतात आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर त्या तिसऱ्या उमेदवारामुळे कोण विजयी होईल आणि कोण पराजित होईल हे खरं तर दिसून येत नाहीये। तर तिसरा मतदारसंघ जर आपण पाहिला तर तो म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघ आणि मावळ लोकसभा मतदारसंघातली जर गणित आपण पाहिली तर राष्ट्रवादीतून शिवसेनेत उद्धव ठाकरेंकडे गेलेले वाघेरे आणि दुसरीकडे विद्यमान खासदार असणारे महायुतीतून बारणे लढत आहेत। एकंदरीत बारणे गेल्या 10 वर्ष खासदार होते आणि बारणेंना एक जुनी बारणेंची ओळख खरं तर त्या मतदारसंघात आहे। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर प्रचाराची रणधुमाळीमध्ये प्रत्येकाने एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केले, त्यामुळे मावळ लोकसभा कोण जिंकेल हेही निश्चित नाहीये। मात्र मावळ लोकसभेचा जर आपण भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर मावळ लोकसभा मधले 3 विधानसभा मतदारसंघ हे पुणे जिल्ह्यात येतात आणि 3 विधानसभा मतदारसंघ हे खाली कोकणात येतात, त्यामुळे या मतदारसंघाचे जे प्रश्न आहेत ते काहीसे वेगळे आहेत। त्यामुळे या मतदारसंघामध्येही काय होईल हे अजून निश्चित नसल्याचं बोललं जाते। मात्र या संपूर्ण तीनही या मतदारसंघांचा जर आपण विचार केला तर एकीकडे तुल्य लढती होताना पाहायला तर मिळतात आहे, मात्र कोण विजयी होईल हे अजूनही सांगू शकत नाही, अशी परिस्थिती काहीशी पाहायला मिळतीये। श्रद्धा, नक्कीच। तर आपण पाहतोय की पुण्यामध्ये तिहेरी लढत, मावळमध्ये आणि शिरूरमध्ये ही लढत होतीये। तुषार, आपण पाहतो की चौथ्या टप्प्यामधल्या 11 लढतींमधलं हे उद्या मतदान होत आहे। आपण पाहिलं की पुण्यामध्ये ज्या 3 लढती होत आहेत तर वंचितचा काही परिणाम होऊ शकतो असं वाटतंय का? कारण की एकीकडे धंगेकर सुद्धा आहे काँग्रेसकडून, त्यानंतर मुरलीधर मोहोळ सुद्धा आहेत रिंगणामध्ये। नक्कीच श्रद्धा, आपण जर पाहिलं तर पुण्यामध्ये
पुणे लोकसभा मतदारसंघ आहे, त्या पुणे लोकसभा मतदारसंघातला महत्वाचा विचार जर आपण केला तर वंचितने जो उमेदवार दिलाय तो तुल्यबळ उमेदवार दिलाय असंच म्हणावे लागेल. कारण इतर ज्या ठिकाणी जे उमेदवार दिलेत ते वंचितचे तुल्यबळ नसल्याचं दिसून येतंय. मात्र पुण्यातला जो उमेदवार आहे तो तुल्यबळ असल्याचंच बोललं जाते. कारण वंचितचे जे उमेदवार आहेत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं वंचितमध्ये आले आणि त्यांनी खरं तर उमेदवारी घेतली आणि आता ते लढताना एकंदरीत पाहायला मिळतात. मात्र गेल्या कित्येक वर्षाचा त्यांचा जर आपण इतिहास पाहिला तर वंचितचे वसंत मोरे त्यांनी नगरसेवक पदाच्या वेळेस वेगवेगळ्या प्रभागातून ते वेळोवेळी निवडून आलेले आहेत. प्रत्येक वेळेस ते वेगळ्या प्रभागातून त्यांनी निवडणूक लढली आणि वेगळ्या प्रभागातून ते निवडून आले. त्यामुळे त्याचा फायदा खरं तर त्या वंचितच्या उमेदवाराला दाट होण्याची शक्यता आहे. ते नक्कीच जास्त मतं घेऊन त्यांच्या विजयापर्यंत पोहोचण्याचा ते नक्कीच प्रयत्न करत आहेत. मात्र एकंदरीत जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल यांच्यापुढे वंचितनेही पुणे शहरामध्ये कडवं आव्हान उभं केल्याचं पाहायला मिळतंय. मात्र तसंच चित्र हे काहीसं शिरूर आणि मावळमध्ये दिसून येत नाहीये. कारण मावळ आणि शिरूर मधले जे वंचितचे उमेदवार आहेत ते तेवढ्या ताकदीने लढताना दिसून आले नाहीत. इथे समोरासमोर ही अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील आणि वाघेरे पारणे अशी समोरासमोर लढत होताना दिसून येते. मात्र पुण्यामध्ये ही तिहेरी लढत होताना दिसतीये सध्या. बरोबर आहे. नक्कीच तुषार, धन्यवाद सगळ्या दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.